ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त शिकवतो की प्रीती या शब्दाची व्याख्या आपण केवळ आपल्या परिवारापर्यंत अथवा समुदायापर्यंत संकुचित ठेवू शकत नाही. येशू ख्रिस्त स्पष्ट करतो की प्रीती हे सर्वांगीण असलं पाहिजे आणि त्यासाठी वापरलेला जो ग्रीक शब्द आहे तो आहे अगापे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कोणत्याही प्रकारची आशा न बाळगता अमाप प्रीती करणे. यहुदी लोकांसाठी भाऊ कोण होता, बंधू कोण होता, भगिनी कोण होती? फक्त इस्रायलचा एक निवासी, फक्त एक यहुदी. येशू ख्रिस्त या नियमाच्या पलीकडे जातो आणि संत मत्ती आपल्या शुभवर्तमानात येशूचे हे शब्द, हा जो शब्द आहे तो सामील करतो, कारण तो यहुदी ख्रिस्ती लोकांसाठी हे शुभवर्तमान लिहित आहे. यहुदी ख्रिस्ती आणि गैर यहुदी ख्रिस्ती त्यांच्यामध्ये एका प्रकारचा तणाव होता, दुही होती. ते एकमेकांशी बोलत नव्हते आणि संत मत्तय जेव्हा हे शुभवर्तमान लिहित होते, येशू ख्रिस्ताचा हा संदेश त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण होता, त्यांच्यासाठी दीपशिखा होता. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या प्रायश्चित काळात प्रीतीमध्ये वाढूया. आपल्या जीवनात प्रीतीचा खरा अर्थ, खरी व्याख्या समजून सर्वांवर प्रीती करूया. हे खूप कठीण आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये क्रूसाकडे आपले लक्ष केंद्रित करूया. आपला स्वामी, आपला देव, आपला परमेश्वर येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? हे बापा, त्यांना क्षमा कर, ते काय करत आहे त्यांना माहीत नाही. सर्वात मोठी अभिव्यक्ती, सर्वोच्च अभिव्यक्ती प्रीतीचा आपण येशू ख्रिस्तामध्ये बघू शकतो. आमेन.